काय आपण कधी विचार केला आहे का की आपल्या स्किनमध्ये जे कोलॅजन प्रोटीन असते हे कसं बनत असेल? ह्या सोबत सोबत आपल्या केसांची ग्रोथ का होत आहे? असं कोणतं प्रोटीन आपल्या केसांमध्ये असते ज्यांच्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ होत असते? तर आपल्या केसांमध्ये असते केराटिन प्रोटीन. मग हे केराटिन प्रोटीन कसं बनते? ह्या सोबत सोबत आपण बघतो की सायटोस्केलेटन जे आहेत आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. मग हे सायटोस्केलेटन कशा प्रकारे बनतात? आपल्या मसलची जी मुवमेंट होत आहे ह्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत काय? तर मायोसिन आणि ॲक्टिन प्रोटीन. मग हे जे प्रोटीन आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर मुवमेंट ऑफ अवर मसल. मग हे कसं बनतं? या सोबत सोबत आपण बघतो की आपल्यामध्ये डायजेशन होत असते. मग डायजेशनसाठी लागणारे अमायलेज एन्झाईम, ह्या सोबत सोबत जे पेप्सिन एन्झाईम असतात, मग हे कुठून बनतात? या सोबत सोबत आपण बघतो की DNA रेप्लिकेशनसाठी वेगळे वेगळे एन्झाईम लागतात. मग हे एन्झाईम कुठून बनतात? त्यासोबत सोबत काय तर वेगळे वेगळे हार्मोन असेल, वेगळे वेगळे सिग्नल्स असेल, वेगळ्या वेगळ्या अँटीबॉडीज असतील, ह्या सोबत सोबत हिमोग्लोबिन, सेल मेम्ब्रेनमध्ये सुद्धा प्रोटीन प्रेझेंट असते. मग हे सगळे प्रोटीन बनतात कसे? या सोबत सोबत म्हणतो आपण की आपली ग्रोथ होत आहे, आपल्या हेअरची ग्रोथ होत आहे, आपल्या हातावर एखादी जखम झाली मग ती जखम कशी दुरुस्त होते? अशा सगळ्याच प्रश्नाचे उत्तर जे आहे हे आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आज आपण जे टॉपिक स्टडी करणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे व्हॉट? प्रोटीन सिंथेसिस. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच आपण म्हणतो की आपल्यामध्ये एखादं कॅरेक्टर आहे. मग कोणतं कॅरेक्टर? आपलं स्किन असेल, आपल्या नोजचं शेप असेल, आपल्या डोळ्याचं कलर असेल, डोळ्याचं शेप असेल, आपली हाईट असेल, आपल्या बोटांची लेंथ असेल, हे सगळे काय आहेत? वेगळे वेगळे कॅरेक्टर. मग हे कॅरेक्टर बनतात कसे? अशी कोणती प्रोसेस आहे आपल्या सेलमध्ये होत आहे ज्यांच्यामुळे हे कॅरेक्टर बनत आहेत? त्याच प्रश्नाची उत्तरं ह्या लेक्चरमध्ये आपण बघूया. तर आज आपण ज्या चॅप्टरची स्टडी करत आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. मग हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन ह्यावर ऑलरेडी एक लेक्चर जो आहे ऑलरेडी आपण यूट्यूबला अपलोड केलेला आहे. मग हेरिडिटी काय असतं त्यासाठी तुम्ही तो लेक्चर जो आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो तुम्ही बघू शकता. ओके, तर हा आपल्या बायोलॉजीच्या स्टेट बोर्डचा सगळ्यात पहिला चॅप्टर आहे आणि ह्या चॅप्टरचं वेटेज आहे ॲव्हरेजली 5 मार्काचे प्रश्न, 5-6 5-6 किंवा 4-5-6 अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत, अशा प्रकारच्या मार्क्सचे प्रश्न प्रत्येक वर्षी आपल्या बोर्डच्या एक्झामला विचारले जातात. मग तेच मार्क्स मी तुमचे एक्झाममध्ये कव्हर करून देण्यासाठी आजचा हा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मग आजच्या टॉपिकमध्ये आपण काय कव्हर करणार आहोत? तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज सेंट्रल डोग्मा. ह्या सोबत सोबत सेंट्रल डोग्मामध्ये ज्या स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत जसं की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन, ह्या चार टर्मची स्टडी जी आहे आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. मग सेंट्रल डोग्मा काय असते? व्हॉट इज सेंट्रल डोग्मा? तर सगळ्यात आधी सेंट्रल डोग्मा इज नथिंग बट, लक्षात ठेवायचं, प्रोटीन सिंथेसिस. ओके, सेंट्रल डोग्माला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणू शकतो. काय तर प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला काय? प्रोटीन बनण्याच्याच प्रोसेसला म्हटलं जाते सेंट्रल डोग्मा. मग ह्या सेंट्रल डोग्मामध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं? तर आपल्याला माहिती आहे की आपल्या सेलच्या आतमध्ये प्रेझेंट आहे न्यूक्लियस. सेलच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसकडे त्याचे स्वतःचे ओन DNA प्रेझेंट आहेत. मग न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट आहेत म्हणजे हा DNA आपल्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आपल्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी म्हणजे आपल्या स्किनमध्ये बनणारे कोलॅजन प्रोटीन असेल, हेअरमध्ये बनणारे केराटिन प्रोटीन असेल, मसलमध्ये बनणारे मायोसिन, पेप्सिन, व्हेरियस एन्झाईम, डायजेशन एन्झाईम, सगळ्याच गोष्टींसाठीची इन्फॉर्मेशन कुठे आहे? तर ही प्रेझेंट आहे आपल्या DNA कडे. मग हे जे DNA आहे ह्या DNA पासून सगळ्यात आधी बनत असतात व्हॉट? RNA. तर DNA पासून बनलं जाते RNA. DNA पासून काय बनेल? RNA. आणि ह्याच RNA पासून भविष्यात बनत असतात प्रोटीन. काय बनत असतात? प्रोटीन. तर ह्याच प्रोसेसला, कोणत्या प्रोसेसला? तर DNA पासून, कशापासून? DNA पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम DNA युझिंग RNA. तर RNAचा वापर करून DNA पासून प्रोटीन बनण्याच्या ह्या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जाते व्हॉट? सेंट्रल डोग्मा. काय म्हणत असतो आपण ह्याला? सेंट्रल डोग्मा. तर जे जे प्रोटीनची मी नावं घेतले, ज्या एन्झाईमचे नावं घेतले ते सगळे ह्याच प्रोसेसनी बनत असतात. मग हे जे DNA आहे हे कुठे प्रेझेंट आहे? न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असते. कुठे असते? न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असते. तर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या DNA पासून सगळ्यात आधी RNA बनवलं जाते आणि ह्या RNAचा वापर करून काय बनवलं जाते? प्रोटीन. म्हणून ह्या प्रोसेसला, पूर्ण प्रोसेसला म्हटलं जाते व्हॉट? सेंट्रल डोग्मा. तर 1 बाय 1 कशा प्रकारे DNA
पासून RNA बनतो आणि ह्या प्रोसेसला म्हटलं जाते ट्रान्सक्रिप्शन. म्हणजेच कशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन होत आहे ह्या सगळ्याच गोष्टीचं डिटेल ॲनालिसिस जे आहे आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर DNA पासून RNA बनण्याच्या प्रोसेसला म्हटलं जाते ट्रान्सक्रिप्शन आणि RNA पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. तर कशा प्रकारे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन होत असते हे आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तुम्हाला हे तर समजलं असेल की सेंट्रल डोग्मा म्हणजेच काय, तर DNA पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला युजिंग RNAचा वापर करून DNA पासून जर प्रोटीन बनत असेल तर ह्याला सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जाते. मग आता पुढे जाऊया. आता बघूया कोणते कोणते पिलर्स आहेत त्या सेंट्रल डोग्मा बनण्याचे किंवा प्रोटीन सिंथेसिस बनण्याचे. तर सगळ्यात पहिले होते ट्रान्सक्रिप्शन, नंतर होते ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलेशन होता होता सोबत होत असते ट्रान्सलोकेशन. तर हे काय आहेत, मेन स्टेप्स आहेत ज्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि ह्या गोष्टी होत असताना सोबत काय होत असते, तर म्युटेशन जे आहे हे होत असते. तर ह्याच 4 गोष्टीचा अभ्यास जो आहे आपल्याला आत्ता ह्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, कव्हर करायचं आहे. तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी व्हॉट, ट्रान्सक्रिप्शनला. मग ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन, सिंथेसिस ऑफ मॅसेंजर RNA फ्रॉम DNA. तर DNAचा वापर करून DNA पासून मॅसेंजर RNA बनण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, तर त्यालाच म्हटलं जाते ट्रान्सक्रिप्शन. मग DNA जो आहे हा कुठे प्रेझेंट आहे, तर आपण इथे एक डायग्राम काढू मोठी आणि सगळ्या गोष्टी डायग्राममध्येच आपण ट्राय करू की कव्हर करायच्या. ओके, तर सगळ्यात आधी एक सेल काढू. हे आहे आपलं सेल, आपल्याला माहिती आहे हे काय आहे, सेल. त्यानंतर सेलच्या आतमध्ये असतो व्हॉट, न्यूक्लियस. सेलच्या आतमध्ये असतो न्यूक्लियस. तर इथे आपण एक न्यूक्लियस काढून घेऊ, मी साईडला काढते न्यूक्लियस. ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात DNA. न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट आहे, DNA. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे झालं आपलं न्यूक्लियस. ओके, हा पूर्ण एरिया ह्याला म्हणणार आपण सायटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझममध्ये सगळे सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतात. न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे आपलं DNA आणि ह्याच DNA पासून सगळे कॅरेक्टर आपले तयार होत असतात. ओके, मग व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. पहिलं आहे व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. इथेच सगळ्या गोष्टी आपण शिकून घेऊ. ओके, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. तर फॉर्मेशन ऑफ व्हॉट, मॅसेंजर RNA. फॉर्मेशन ऑफ मॅसेंजर RNA फ्रॉम DNA. DNA पासून मॅसेंजर RNA बनण्याच्या प्रोसेसला म्हटलं जाते ट्रान्सक्रिप्शन. मग कशा प्रकारे बनेल, तर हे जे आपलं DNA आहे हे सगळ्यात आधी यांची होईल अनफोल्डिंग. DNA काय होईल, अनवाइंड होईल. आणि DNA अनवाइंड कोणत्या एन्झाईमच्या मदतीने होतो, तर इथे एक एन्झाईम येतो RNA पॉलिमरेज एन्झाईम. कोण येतो, RNA पॉलिमरेज एन्झाईम. ह्या एन्झाईम ह्या DNAला अनवाइंड करतो आणि अशा प्रकारे ह्याच एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये आपल्या DNA पासून बनत असतो एक मॅसेंजर RNA. काय बनेल, अशा प्रकारे ह्या DNAचा वापर करून एक मॅसेंजर RNA बनतो. म्हणजे आपल्याला जो प्रोटीन बनवायचा आहे, आपल्याला जे कॅरेक्टर बनवायचं आहे त्या कॅरेक्टरची माहिती कुठे आहे, ह्या DNAकडे. मग DNAच्या बरोबर त्या सिक्वेन्सवरून एखाद्या प्रोटीनची किंवा एखाद्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन काय केली जाते, कॉपी केली जाते. तर DNA पासून हा जो मॅसेज कॉपी केला जात आहे, म्हणजे DNA पासून मॅसेंजर RNA बनण्याच्या ह्या प्रोसेसला DNA पासून मॅसेंजर RNA बनण्याच्या ह्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, तर ट्रान्सक्रिप्शन. आणि इथे कोणतं एन्झाईम इन्व्हॉल्व आहे, RNA पॉलिमरेज एन्झाईम इन्व्हॉल्व असते DNA पासून मॅसेंजर RNA बनवण्यासाठी. मग त्याच्यानंतर अभी तो काम हो गया आहे, म्हणजे आपला मेसेज कॉपी झाला आहे. हे बघा, आपला मेसेज न्यूक्लियसमध्ये काय झालेला आहे, कॉपी झालेला आहे. हे दिसतंय तुम्हाला, इथे बघा हे आहे DNA. ह्या DNA पासून हा जो RNA बनत आहे, DNA पासून हे जे RNA बनत आहे ह्या प्रोसेसला म्हटलं जाते व्हॉट, ट्रान्सक्रिप्शन. DNA पासून मॅसेंजर RNA तयार होण्याच्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. आणि अशा प्रकारे हा मॅसेंजर RNA तयार होतो आणि तयार होऊन कुठे जाईल, न्यूक्लियसच्या बाहेर. तर अशा प्रकारे ह्या न्यूक्लियसमध्ये असे पोर असतात.
ओके, असे पोर स्पेसेस असतात. तर ह्या पोर स्पेसेसमधून हा जो मेसेंजर आर एन ए आहे तो कुठे येईल, बाहेर येईल. कुठे, सायटोप्लाझममध्ये. तर मग बघा काय होत आहे नेमकं, DNA पासून मेसेंजर आर एन ए बनत आहे. म्हणजेच काय, तर एखाद्या पुस्तकची आपण झेरॉक्स काढत आहे, एखाद्या पुस्तकची झेरॉक्स काढत आहे. पुस्तक तिथेच राहते, फक्त तुम्ही त्या पुस्तकची झेरॉक्स कॉपी घेऊन जात आहे घरी जाऊन वाचण्यासाठी. म्हणजे अशाच प्रकारे DNA जागेवरच आहे, फक्त तुम्ही DNA कडून काय करत आहे की आपलं केरॅटिन प्रोटीन कसं बनवायचं आहे याचा मेसेज तुम्ही फक्त कॉपी करून घेऊन चालले आहे. कुठे, सायटोप्लाझममध्ये. मग अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन झालं. मग ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर आपण आलो कुठे, सायटोप्लाझममध्ये. कुठे आलो, हे बघा, ट्रान्सक्रिप्शन होऊन मेसेंजर आर एन ए सायटोप्लाझममध्ये येते, सायटोप्लाझममधल्या रायबोझोमकडे. तर इथे घेऊ आपण. तर इथे बनलं मेसेंजर आर एन ए. मग ह्या पोर स्पेसेसमधून, ह्या छिद्रातून बाहेर येईल मेसेंजर आर एन ए. आणि बाहेर आल्यानंतर कोणाला अटॅच होईल, तर रायबोझोमला. तर अशा प्रकारे रायबोझोमचे 2 सब युनिट असतात. एक असतो स्मॉल सब युनिट आणि एक असतो लार्ज सब युनिट. ओके, अशा प्रकारे स्मॉल सब युनिट आणि लार्ज सब युनिट असा असतो हा रायबोझोम. मग ह्या रायबोझोमकडे येत असतात आपले मेसेंजर आर एन ए. मग मेसेंजर आर एन ए जो आहे हा कुठे आला, आपल्या रायबोझोमकडे. अशा प्रकारे रायबोझोमकडे आलं आपलं मेसेंजर आर एन ए. रायबोझोमला मेसेंजर आर एन ए येऊन अटॅच होतो. त्यानंतर आता होईल ट्रान्सलेशन. म्हणजे आपण स्क्रिप्ट घेतली आहे, मेसेज कॉपी केला आहे, पण त्याला ट्रान्सलेट करावं लागेल की नाही. तर मग आता हे जे आपले मेसेंजर आर एन ए ह्याला रीड करायला कुणीतरी येईल की हा कोणता मेसेज घेऊन आला आहे. त्याला रीड करण्यासाठी आपल्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात ट्रान्सफर आर एन ए. कोण प्रेझेंट असतात, ट्रान्सफर आर एन ए. आणि हे जे ट्रान्सफर आर एन ए असतात हे कसे असतात, टी शेपचे असतात. आणि ह्यांच्याकडे असं अँटीकोडॉन लूप असतो. काय असतो, अँटीकोडॉन लूप. तर हे जे ट्रान्सफर आर एन ए असतात हे आपल्या मेसेंजर आर एन एचं मेसेज वाचत जातात आणि हे यांच्यासोबत घेऊन येत असतात एक अमायनो ॲसिड. काय घेऊन येतात, अमायनो ॲसिड. तर अशा प्रकारे मॅसेज वाचतील तो अमायनो ॲसिड बनवतील, मॅसेज वाचतील तो अमायनो ॲसिड बनवतील. म्हणजेच काय, तर मेसेंजर आर एन ए, जो मेसेंजर आर एन आहे, मेसेंजर आर एन ए पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला, मेसेंजर आर एन ए पासून बघा ट्रान्सलेशन म्हणजेच काय, तर मेसेंजर आर एन ए पासून आता काय, मेसेंजर आर एन ए पासून जे प्रोटीन बनेल, मेसेंजर आर एन ए पासून प्रोटीन बनण्याच्या ह्या प्रोसेसला म्हटलं जाते ट्रान्सलेशन. काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन असं म्हणत असतो. मग इथे तेच होत आहे बघा. हा जो मेसेंजर आर एन ए आहे हा रायबोझोमकडे येते. कोणत्या रायबोझोमकडे, जो सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे अशा प्रकारे रायबोझोमला येऊन आपले मेसेंजर आर एन ए अटॅच होतो आणि आपला मेसेंजर आर एन ए एक ट्रिपलेट कोडॉन घेऊन येतो. म्हणजे 3 नायट्रोजेनस बेस मिळून एक कोडॉन तयार होतो आणि एक कोडॉन एका अमायनो ॲसिडसाठी काय आहे, रिस्पॉन्सिबल. तर ह्याच आपल्या ट्रान्सफर आर एन एकडे जो अमायनो ॲसिड असतो तो सुरुवातीला ब्लँक असतो. ते डोंट नो, म्हणजे तो कोणता अमायनो ॲसिड बनणार आहे हे त्याला माहिती नसते. असा ब्लँक अमायनो ॲसिड घेऊन आपलं ट्रान्सफर आर एन ए येतो आणि आपल्या मेसेंजर आर एन एवर असणारा प्रत्येक कोडला तो रीड करत जातो आणि अशा प्रकारे अमायनो ॲसिड, फंक्शनल अमायनो ॲसिड जे आहे हे बनवत जातो. म्हणजे अमायनो ॲसिड मिळून बनत असते एक पॉलीपेप्टाइड चेन. काय बनली ही, एक पॉलीपेप्टाइड चेन. आणि हीच पॉलीपेप्टाइड चेन भविष्यात ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होते आणि ह्यापासून बनत असतो एक कॅरेक्टर. म्हणजे हा जो कॅरेक्टर कॉपी केला गेला होता DNA कडून, त्याच कॅरेक्टरपासून परत हा एक कॅरेक्टर बनवण्यात आलेला आहे. तर कुठे, रायबोझोममध्ये. मग रायबोझोमचं फंक्शन आहे व्हॉट, प्रोटीन सिंथेसिस. तर अशा प्रकारे काय होत असते, प्रोटीन जे आहे हे बनत असते. तर ह्या प्रोसेसला म्हटलं जाते प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे मेसेंजर आर एन ए पासून, ह्या मेसेंजर आर एन ए पासून आता हे जे प्रोटीन बनत आहे ह्या प्रोसेसला म्हणतो आपण व्हॉट, ट्रान्सलेशन. काय म्हटलं जाते, ट्रान्सलेशन. कारण की ट्रान्सलेट करून झालं आहे की मेसेंजर आर एन एने जो मेसेज आणलेला आहे तो आता वाचून झालेला आहे. तर अशा प्रकारे होत असते ट्रान्सलेशन. त्यानंतर आहे ट्रान्सलोकेशन. मग ट्रान्सलोकेशन म्हणजेच काय, तर मला सांगा रे बाळांनो, जेव्हा एक एक कोडांची माहिती रीड केली जात आहे, मग एक एक कोडांची माहिती रीड करण्यासाठी ह्या रायबोझोमला आपल्या मेसेंजर आर एन ए सोबत मूव्ह करावं लागेल. तर ह्या रायबोझोमची जी मुवमेंट होत आहे, रायबोझोमची ही जी मुवमेंट होत आहे, या मुवमेंटला म्हणत असतो काय, ट्रान्सलोकेशन. द मुवमेंट ऑफ रायबोझोम अलॉंग दी मेसेंजर आर एन ए, ह्यालाच म्हटलं जाते
ट्रान्सलोकेशन. त्यानंतर आहे व्हॉट म्युटेशन. मग म्युटेशन म्हणजेच काय, तर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जो आपल्याला बदल बघायला मिळतो, एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जो बदल बघायला मिळतो त्या बदलाला म्हटलं जाते व्हॉट म्युटेशन. सो सडन हेरिटेबल चेंज. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जो सडन हेरिटेबल चेंज येत असतो ह्या चेंजला, ह्या बदलालाच म्हटलं जाते व्हॉट म्युटेशन. मग म्युटेशन येत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे, तर आपला जो डीएनएचा सिक्वेन्स असतो, म्हणजे डीएनए पासून जेव्हा मॅसेंजर आरएनए बनत असते, इथे आपण बघितलं आहे की ह्या डीएनए पासून काय बनत आहे, हा मॅसेंजर आरएनए. तर ह्या डीएनए पासून हे जे मॅसेंजर आरएनए बनत असते, बनत असताना काही काही चुका होत असतात, काहीतरी चुकीचा सिक्वेन्स, चुकीचा बेस ॲड होत असतो आणि त्याच्यामुळे जे नवीन बदल बघायला मिळतात त्या बदलांना म्हणतो आपण व्हॉट म्युटेशन. मग हे जे म्युटेशन असतात हे कशामुळे असतात, तर एखादा डीएनए रेप्लिकेशन होत असताना किंवा डीएनए पासून मॅसेंजर आरएनए बनत असताना काहीतरी एरर येतात, त्याच्यामुळे एखादं रेडिएशन पास केलं जातं, अल्फा रे, बीटा रे, गॅमा रे, एक्स रे, वेगळ्या वेगळ्या केमिकलची ट्रीटमेंट दिली जाते. तर अशा गोष्टीमुळे सुद्धा म्युटेशन जे आहे हे येत असतात. तर म्युटेशन मोस्टली जे आहेत हे हार्मफुल असतात, पण काही काही म्युटेशन बेनिफिशियल सुद्धा असतात. 0.1% म्युटेशन जो आहे हा आपल्याला बेनिफिशियल बघायला मिळते. आणि आता आपल्यामध्ये जे इव्हॉल्युशन झालेलं आहे, आपण म्हणतो ना, आधी आपण कसे होतो, चिंपॅन्झी सारखे होतो, केसाळ प्राणी होतो, ह्या सोबत असे चालत होतो, आता सरळ चालायला लागलो, आता मॉडर्न मॅन झालो. आधी आपले बोटं चिपकले होते, आता आपले बोटं मोकळे झाले आहे, रील स्क्रोल करायला लागलो. मग हे जे आता आपल्यामध्ये बदल आलेले आहेत हे कशामुळे आलेले आहेत, बिकॉज ऑफ म्युटेशन. तर म्युटेशन बेनिफिशियल सुद्धा असू शकतात. ओके, तर एक तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी की कशाप्रकारे मॅसेंजर आरएनए तयार होत आहे, कशाप्रकारे मॅसेंजर आरएनए तयार होते त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, कशाप्रकारे मॅसेंजर आरएनए पासून प्रोटीन बनते त्याला ट्रान्सलेशन म्हणतो, आणि कसं ट्रान्सलोकेशन होत आहे हे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला आणखी जास्त क्लिअरली समजेल. तर बघा. ओके, तर हे आहे सेल. ओके, आता आपल्याला माहिती आहे की सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतो व्हॉट न्यूक्लियस. काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस. तर हे आहे न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियसमध्ये बघा हे जे छिद्र दिसत आहेत दॅट इज न्यूक्लिअर पोर. मग आता आपण कुठे गेलो, न्यूक्लियसच्या आतमध्ये. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत क्रोमोझोम. पण क्रोमोझोम कोणापासून बनलेले आहेत, डीएनए पासून आणि हिस्टोन प्रोटीन पासून. तर हेच जो डीएनए आहे हा डीएनए स्वतःला अनवाइंड करेल कोणाच्या मदतीने, तर आरएनए पॉलिमरेज एन्झाईम ह्या डीएनएला अनवाइंड करतो. आणि अशा प्रकारे ह्याच एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये आपल्या डीएनए पासून काय बनत असते, एक आरएनए म्हणजे डीएनएची इन्फॉर्मेशन कॉपी केली जात आहे. तर डीएनए पासून मॅसेंजर आरएनए जो आहे हा बनत आहे. तर डीएनए पासून मॅसेंजर आरएनए बनण्याच्या ह्या प्रोसेसला म्हटलं जाते व्हॉट ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतो आपण ह्याला, ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर हा जो मॅसेंजर आरएनए आहे हे कुठे आले, सायटोप्लाझममध्ये आले. सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर रायबोझोमला अटॅच झाले. अशा प्रकारे रायबोझोमला अटॅच झाल्यानंतर सायटोप्लाझममध्ये जो ट्रान्सफर आरएनए फ्री फिरत आहे, ज्याच्याकडे एक ब्लँक अमायनो ॲसिड आहे, तो अमायनो ॲसिड हे घेऊन आलं आणि अमायनो ॲसिड घेऊन आल्यानंतर वन बाय वन सगळ्या मॅसेजला रीड केलं जात आहे आणि रीड करून तशा प्रकारचे अमायनो ॲसिड बनवले जात आहेत. आणि ह्या सोबत बघा रायबोझोम मूव्ह करत आहे. तर रायबोझोमच्या ह्या मुवमेंटला ट्रान्सलोकेशन म्हणतो. आणि ह्या प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला प्रोटीन सिंथेसिस असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, प्रोटीन सिंथेसिस असं आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारे काय होत असते, प्रोटीन सिंथेसिस. तर आपण काय काय बघितल्या, 4 गोष्टी आपण बघितल्या. एक होती व्हॉट, एक होतं ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय, जेव्हा डीएनए पासून आरएनए बनतो, डीएनए पासून मॅसेंजर आरएनए बनण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. त्यानंतर ह्या मॅसेंजर आरएनए पासून इथे ट्रान्सफर आरएनए जेव्हा रीड करेल तर जे प्रोटीन बनतील, तर व्हॉट मॅसेंजर आरएनए पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हटलं जाते. रायबोझोमची ही जी मुवमेंट होत आहे याला ट्रान्सलोकेशन म्हटलं जाते. आणि व्हॉट इज म्युटेशन, तर डीएनएच्या सिक्वेन्समध्ये जर एखादा बदल घडून येत आहे, एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये एखादा बदल घडून येत आहे, तर त्याला आपण म्युटेशन म्हणतो. त्यानंतर आहे वेस्टिजियल ऑर्गन. तर हे सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्यावर सुद्धा बोर्डला प्रत्येक वर्षी 2 किंवा 3 मार्काचे प्रश्न जे आहेत हे विचारले जातात. मग वेस्टिजियल ऑर्गन म्हणजेच काय, तर असे ऑर्गन जे डिजनरेट झालेले आहेत, असे ऑर्गन जे काय आहेत, युजलेस आहेत, पण आपल्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहेत. द डिजनरेटेड ऑर्गन ऑर द
युजलेस ऑर्गन प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिझम, अशा ऑर्गनला म्हटलं जाते वेस्टिजियल ऑर्गन. काय म्हणतो आपण त्यांना? वेस्टिजियल ऑर्गन. मग अशा वेस्टिजियल ऑर्गन कोणते कोणते आहेत? तर एक आहे अपेंडिक्स, जे आपल्यामध्ये प्रेझेंट असते. आपल्या कानाच्या मध्ये ज्या मसल्स प्रेझेंट आहेत ते इयर मसल. ह्या सोबत सोबत काय तर आपल्यामध्ये एक टेल बोन प्रेझेंट असते. ती टेल बोन आपल्या बॉडीवर प्रेझेंट असणारे हेअर, आणि ह्या सोबत सोबत तर आपले जे विस्डम टीथ आहेत, त्यानंतर काय हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर हे जे ऑर्गन आहेत ह्या ऑर्गनला म्हटलं जाते वेस्टिजियल ऑर्गन. मग हे वेस्टिजियल ऑर्गन का आहेत? कारण की ह्यांचा आपल्या शरीरात यूज नाही आहे, पण दुसऱ्या ऑर्गनमध्ये, दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ह्यांचा वापर जो आहे, ह्यांचा यूज जो आहे हा आपल्याला बघायला मिळते. मग चला बघूया. तर सगळ्यात आधी आहे अपेंडिक्स. मग अपेंडिक्स म्हणजेच काय? तर आपली जी स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि जी लार्ज इंटेस्टाईन आहे, ह्या दोन इंटेस्टाईनचा जो जंक्शन पॉईंट आहे, ह्या जंक्शन पॉईंटला म्हटलं जाते अपेंडिक्स. मग हे जे अपेंडिक्स आहे ह्याचा आपल्या ह्युमन बीइंगमध्ये कोणताही वापर केला जात नाही किंवा उपयोग नाही आहे. पण ह्याच ठिकाणी जे रुमिनंट ॲनिमल आहेत, जसं की काऊ असेल, जसं की बफेलो असेल, जसं की काय म्हणू शकतो आपण वेगळे वेगळेचे ॲनिमल आहेत ज्यांच्यामध्ये रवंथ केलं जात आहे, किंवा आपण म्हणू शकतो ह्यांच्यामध्ये की सेल्युलोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी, सेल्युलोज रफ सबस्टन्स आहे, हार्ड सबस्टन्स आहे, तर अशा सेल्युलोजला तोडण्यासाठी म्हणून काऊ असेल, बफेलो असेल, अशा ॲनिमलमध्ये अपेंडिक्सचा वापर केला जात आहे. तिथे तो युजफुल फंक्शन जो आहे हा परफॉर्म करत असते. तर अशा प्रकारे अपेंडिक्स काय आहे? एक वेस्टिजियल ऑर्गन आहे. ह्या सोबत सोबत आपण बघतो इयर पिन ना. तर मला सांगा, आपले कान काय मूवमेंट करत आहेत का? नाही. आपल्या कानामध्ये ज्या मसल्स आहेत त्यांच्यामुळे आपल्यात मूवमेंट होत नाही. पण ह्याच ठिकाणी काही ॲनिमलमध्ये, जसं की मंकी असेल, एखादी कॅट असेल, एखादं काऊ असेल, एखादी बफेलो असेल, म्हणजे गायमध्ये, त्या म्हशीमध्ये त्यांच्या कानाची मूवमेंट होत आहे, पण आपली होत आहे का? नाही. तर हे ऑर्गन जो आहे, हा जो इयर पिन आहे, हा जो आपला इयर पिन आहे, इथे जे मसल्स आहेत ह्यांनी आपण स्वतः मूव्ह नाही करू शकत, म्हणजे आपले कान मूवमेंट नाही करत. पण अदर ऑर्गॅनिझममध्ये हे जे इयर मसल आहेत ते काय फंक्शनल काय म्हणू शकतो आपण, म्हणजे फंक्शनल ॲक्टिव्हिटीज करू शकतात. ह्या सोबत सोबत आहे टेलबोन. मग टेलबोन म्हणजेच काय? तर आपल्या इथे एक छोटीशी टेलबोन आहे. काय आहे? ज्याला कोसिक्स म्हटलं जाते. मग हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर मुवमेंटसाठी, बॅलन्ससाठी आणि कोऑर्डिनेशनसाठी. तर आपल्यामध्ये तर आता टेल नाही आहे, पण जे ऑर्गन आहेत, जे ऑर्गॅनिझम आहेत, जसं की कोण असेल, जशी एखादी कॅट असेल, एखादं मंकी असेल, एखादी काऊ असेल, ज्यांच्यामध्ये टेल आहे, तर त्यांच्या त्या टेलच्या मुवमेंटसाठी, त्यांच्यामध्ये बॅलन्ससाठी म्हणून हे जे कोसिक्स ऑर्गन आहे हे अजूनही डेव्हलप आहे आणि फंक्शनल आहे. ह्या सोबत सोबत आपले जे टीथ आहेत, तर इथे आपण म्हणतो आपल्याला अक्कलदाढ येते. मला सांगा, आपल्यामध्ये अक्कलदाढीचं कोणतं तरी वापर आहे का? नाही. म्हणजे असे ऑर्गन जे आपल्यात आहेत पण ज्यांचं काहीच काम नाही, त्या ऑर्गनला म्हटलं जाते वेस्टिजियल ऑर्गन. मग हे जे वेस्टिजियल ऑर्गन आहेत हे काऊमध्ये फंक्शनल म्हणजे काम जे आहेत, म्हणजे काय म्हणू शकतो, फंक्शनल ॲक्टिव्हिटीज शो करतात. जसं की जी काऊ आहे, काऊ रफ गोष्टी खाते की नाही, कच्च्या वस्तू खाते, रॉ फूड खाते, हार्ड सबस्टन्स खाते. तर त्यांना ब्रेकिंग करण्यासाठी, त्यांना क्रशिंग करण्यासाठी काऊमध्ये, बफेलोमध्ये असे विस्डम टीथ जे आहेत हे युजफुल फंक्शन जे आहेत ते परफॉर्म करत असतात. पण आपल्यामध्ये हा जो ऑर्गन आहे, म्हणजेच कोण, विस्डम टीथ, हा फंक्शनलेस आहे. ह्याचं कोणतंही फंक्शन आपल्यामध्ये नाही होत किंवा कोणतंही कार्य ते करत नाही. ह्या सोबत सोबत जे काही बॉडी हेअर आहेत, तर बॉडी हेअर जे आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी असतात. तर ह्युमन बिईंगमध्ये बॉडी हेअर जो आहे, हा जो कॅरेक्टर आहे हा काय झालेला आहे? नाहीसा झालेला आहे, डिझॉल्युशन झालेलं आहे त्याचं. पण ह्या सोबत सोबत जसे काही एप्स असेल, मंकी असेल किंवा ॲनिमल्स असतील, त्यांच्या बॉडीवर अशा प्रकारे हेअर जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. मग वेस्टिजियल ऑर्गन म्हणजेच काय? तर असे ऑर्गन जे डिजनरेट झालेले आहेत किंवा जे युजलेस आहेत, पण एका ह्युमन बॉडीमध्ये आपल्यामध्ये जर ते प्रेझेंट असेल, अशा ऑर्गनला म्हटलं जाते वेस्टिजियल ऑर्गन. मग ह्यावर आता कोणते कोणते प्रश्न विचारले जातात? तर प्रश्न विचारलं जाते काय, की डेफिनेशन विचारली जाते, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन किंवा म्युटेशन काय, ह्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक वर्षी एक्झामला राहतात. आणि ह्या सोबत सोबत आता जो मी टॉपिक तुम्हाला शिकवला आहे, व्हॉट इज द वेस्टिजियल ऑर्गन किंवा आयडेंटिफाय द फॉलोविंग ऑर्गन, त्याचं यूज काय आहे, मग ह्युमन बिईंगमध्ये ते
ते युजलेस आहे पण कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये ते फंक्शन परफॉर्म करतं, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ह्या टॉपिकवर विचारले जाते. तर आय होप हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला खूप छान पद्धतीने समजला असेल. तर हा लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर लेक्चर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ई सारथी ऑनलाईन ह्या प्लॅटफॉर्मवर. थँक्यू.